टार्गेट कोरोनामध्ये आज आपण भेटणार आहोत मालेगावचे देवा पाटील. मरणाच्या दारातनं स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर सुद्धा त्यांचं मन अजिबात स्वस्थ बसत नाही. कामासाठी परत एकदा घराच्या बाहेर कधी पडू असं त्यांना झालेलं आहे. सुरुवातीच्या काळात परप्रांतीय मजुरांचे हाल पाहून ते स्वस्थ बसले नाही, तर मैदानात येऊन त्यांना अन्नदान वाटप सुद्धा त्यांनी केलं. केवळ इतक्यावरच देवा पाटील थांबले नाहीत, तर ज्या लोकांना मालेगावमध्ये सर्वात जास्त संकटाचा सामना कोरोना काळात करावा लागला, त्यांच्या मदतीला देवा पाटील धावून आले. देवा पाटील, तुमचं खूप स्वागत आहे टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. कोरोना काळामध्ये खूप वेगवेगळी संकट लोकांना पाहायला मिळाली. प्रत्येक गावातली, प्रत्येक शहरातली आपली वेगवेगळी संकट आहेत. शेतकऱ्यांच्या संकटाला अजिबात कोरोना काळामध्ये पारावार नाहीये. मालेगावमध्ये कृषी मंत्री दादा भुसे सुद्धा राहतात, त्यामुळे तुम्हाला त्याची नीट कल्पना आहे. का वाटलं की आपण समाजासाठी धावून जावं? हे दुःख तुम्हाला पाहवलं नाही या काळातलं? नक्कीच असं आहे की गेल्या बऱ्याच काळापासून आम्ही मालेगाव विधायक संघर्ष समिती, मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही नेहमी छोटी मोठी कामं करत होतो. परंतु अचानक आलेलं हे संकट आणि त्या संकटाची तीव्रता किती आहे हे सुरुवातीला लक्षात येणं मुश्किल होतं, अवघड होतं. पण ज्या वेळेस लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर हे लक्षात आलं की हे मालेगाव शहर आहे, तानाबानाचं शहर आहे, मजुरांचं शहर आहे आणि ग्रामीण शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं निगडीत शहर आहे. बरोबर. अशा शहरात ह्या मजुरांना हातावरच रोज कमवून खाणारे जे मजूर आहेत, यांना येणाऱ्या काळात पोटाला भाकरी मिळेल कुठून, त्याच्यामुळे स्वस्थ बसवलं जात नव्हतं. आणि मग विषय घेतला की मदत करायची. तर मदत कधी करायची? काही म्हणत होते की नंतर करायची, पण नंतर प्रशासनाची मदत येणार होती. अगोदर गरजेचं होतं की त्यांच्यापर्यंत काहीतरी पोटाला गेलं पाहिजे. अगोदर माणूस माणसासाठी धावला, हे खरं आहे त्या काळामध्ये देवा पाटील. बिलकुल बिलकुल. ह्या कोरोना काळात खऱ्या माणुसकीचं दर्शन झालंय. अशी बरीच लोक होती की जे कधी कुठे दिसत नव्हती, परंतु कोरोना काळात ही रस्त्यावर उतरली होती, एकमेकांना मदतीसाठी उतरलेली होती. 27 तारखेला स्वखर्चाने एक ग्रुपने ठरवलं की काहीतरी धान्य वाटप करायचं. ताकद छोटी होती, रक्कम छोटी होती आणि सुरुवात केली. पण ज्यावेळेस सुरुवात केली तर समोरून काही सामाजिक संघटना आहेत, काही व्यापारी आहेत, शहरातील बरेच लोक आहेत की जे देव करत होते. ते स्वतःहून आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही खारीचा वाटा यामध्ये हवाय. आणि प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि ती सुरुवात झाली. तर इतकं मोठं काम उभं राहील मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता. मालेगाव शहरात छोट्या छोट्या वस्त्या वाड्या आहेत, तिथे धान्याचं किट पोहोचवण्याचं काम ह्या पूर्ण टीमने केलं. पूर्ण टीम पाठीशी होती. त्यात मग सामाजिक संघटनेसोबत पक्षही होता, भारतीय जनता पार्टी सुद्धा माझ्यासोबत होती हे सगळं करण्यासाठी. तर कमीत कमी 20,250 घरापर्यंत हे धान्याचं किट वाटू शकलो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की मुंबईहून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे मजूर वर्ग फार मोठ्या प्रमाणात जात होता. सुरुवातीला कमी होतं, तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस हायवेला गेलो आणि बघितलं की मजुरांना 3-3 दिवस जेवण भेटलेलं नव्हतं. हे बघितल्यानंतर इतका त्रास, इतक्या वेदना झाल्या की हे कसं काय शक्य, असं कसं होऊ शकतं. मग त्यावेळेस ठरवलं की आता हायवेला गेलं पाहिजे, हायवेला महामार्गावर त्यांना जेवण दिलं पाहिजे. मग कंटिन्यू 1.5 महिना त्यांना जेवण पुरवण्याचं काम या मालेगाव शहराच्या माध्यमातून करता आलं. प्रत्येक जण काहीतरी देव करत होता. एक अनुभव सांगेल की कोणाला द्यायचं असलं, कोणाला करायचं असतं, ह्या हाताचं ह्या हाताला कसं माहिती नाही पडत. कार्यालयात सगळे मुलं काम करत होते आणि काम करत असताना एक ऑटो रिक्षा आली. ऑटो रिक्षामध्ये 10-15 त्या तांदूळाच्या अन्नधान्याच्या गोण्या होत्या, डाळ होती, तेल होतं. त्या ऑटो ड्रायव्हरला विचारलं मी की बाबा रे, कोणी पाठवलं? तर तो म्हणे मलाच माहित नाही. मला एकाने भाडं दिलं, सांगितलं की त्यांच्या कार्यालयात जाऊन सोडून दे.
मला हा प्रश्न आज देखील पडलाय. आज देखील त्या दानवीरचं नाव मला कळलेलं नाहीये की ते कोणी. अशी बरीच मदत त्यावेळेस त्या काळात, कोरोना काळात माझ्यापर्यंत पोहोचत होती. आणि कोरोनाची लागण सुद्धा तुम्हाला झाली. आज तुम्ही ज्या अवस्थेत आमच्याशी बोलतायत, तुमच्या याला ऑक्सिजनची एक नळकांडी सुद्धा जोडलेली आहे. अजून बरोबर, त्रास संपलेला नाहीये बरोबर. तुमचा? बरोबर. मी साधारणतः 17 तारखेला कोरोना पॉझिटिव्ह संक्रमित झालो आणि त्या दिवशी ज्या वेळेस माझी तब्येत खालावली, मला नाशिकला अशोका हॉस्पिटलला हलवण्यात आलं. माझं ऑक्सिमीटरने चेक केला तर माझं ऑक्सिजन लेवल कमी झालं होतं, सॅच्युरेशन कमी झालं होतं. तर एक अशी वेळ आली की मला असं वाटलं होतं की मी संपलं. बघा, काम करत असताना मी थोडंसं दुर्लक्ष केलं, ही माझी चूक होती. कारण कामाच्या ओघात, गर्दीच्या ओघात मी काही केअर करायला विसरलो असेल, ही माझी चूक होती आणि मला तो त्रास झाला. ज्यावेळेस मी ऍडमिट झालो तर शेवटच्या म्हणजे मृत्यूच्या दाराशी गेलो आणि मला कळलं की मी आता संपलेलो आहे. परंतु काय माहित, सगळ्या लोकांचे आशीर्वाद होते, सगळ्या लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना होत्या की मी त्याच्यातून बचावलो. आणि बचावल्यानंतर आयसीयू मधून बाहेर निघाल्यानंतर सगळ्यात पहिला संदेश मला मालेगावकरांना द्यायचा होता, या महाराष्ट्राला, या देशाला द्यायचा होता. त्यामुळे मी माझा एक छोटा व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल केला की कोरोनाला इतकं सोप्यात घेऊ नका. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, गावाची काळजी घ्या. आणि हे करत असताना शक्यतो सिम्पटम्स असो नसो, थोडाही त्रास झाला तर सर्वात आधी तुम्ही जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्या. प्रशासनाला मदत करा, प्रशासनाच्या गाईडलाईन्स वापरा. कारण ते करणं गरजेचं होतं. कारण प्रत्येक जण ह्या काही गोष्टींना ज्यावेळेस सामोरे जातो ना, तर निष्काळजीपणामुळे बाकीच्या गोष्टी करायला विसरतो. बरोबर. त्याची काळजी घ्यायला आज विसरतो. आणि देशामध्ये मग कोरोना बाधितांची संख्या रोज वाढते आहे. 90,000चा टप्पा हा देशामध्ये एका दिवशी ओलांडला गेलाय. महाराष्ट्रात सुद्धा 23, कधी 20, कधी 16,000 एका दिवशीची आकडेवारी आहे कोरोना बाधितांची. आता तुम्ही कसं पाहताय, समाजामध्ये काय निरीक्षण आहेत आपली? कारण कुठेतरी हलगर्जीपणा दिसतोय, बेजबाबदारपणा दिसतोय लोकांचा, मास्क वापरत नाहीये, गर्दीनं लोक एकत्र येत आहेत. नक्कीच नक्कीच प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा दिसतो आहे. या सगळ्या गोष्टी बरीचशी मंडळी आजही सोप्यात घेते. सोप्यात घेण्यासारखा विषय नाही आहे. कारण कोरोना, कोविड-19 याचे जे सिम्पटम्स आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे. प्रत्येकाला एकच प्रकारचा कोरोना होईल याची गॅरंटी नाही आहे. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी आहे, प्रत्येकाला होणारा त्रास वेगळा आहे. त्याच्यामुळे याच्यावर जर काळजी नाही घेतली तर 100% अडचणी द्याल. आणि याच्यात मी खास करून सांगेन की ही कोरोनाची जी लढाई आहे, ही लढाई एकट्या दुकट्याची नाही, ही अख्ख्या देशाची, अख्ख्या जगाची लढाई आहे. आणि ही लढण्यासाठी आज तरी माझ्या मते जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत, जे खासगी डॉक्टर आहेत, यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. रस्त्यावर उतरून ह्या कोरोनाशी कारण कोरोना असं जाणार नाहीये, त्याच्याशी तुम्हाला 2 हात करावं लागणार आहे. त्याला महत्वाचं तुम्हाला सांगताय हरवावं देवा लागणार पाटील आहे. तुम्ही की कोविड सेंटर उभारले, पण आरोग्य व्यवस्था या सगळ्या केंद्रापुढे दुबळी ठरताना आपण अनेक ठिकाणी पाहतोय. खासगी डॉक्टर बरोबर. तितक्या ताकदीनं, स्वतःच्या मनानं, इच्छेनं अजूनही या संकटाचा मुकाबला बिलकुल. करत नाही असं वाटतंय आपल्याला? बिलकुल बिलकुल वाटतंय. कारण ज्या ठिकाणी खासगी डॉक्टर हा रस्त्यावर उतरलेला आहे, इकडे पूर्व भागात BHMS, BAMS, छोटे मोठे जनरल प्रॅक्टिशनर जेवढेही डॉक्टर आहेत हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे तिथे ती संख्या कुठेतरी कमी झालेली दिसते आहे. कारण छोटे मोठे डॉक्टर ज्यावेळेस रस्त्यावर येतील आणि कोरोनाची लागण लागलीच त्याच्यावर जर उपचार करायला समोर येतील तर नक्कीच हा कोरोना कुठेतरी दाबता येऊ शकतो, याच्याशी लढाई जिंकता येऊ शकते. परंतु बरोबर. होतं काय आहे, एखाद्या खासगी रुग्णालयात ज्यावेळेस एखादी पेशंट दुसऱ्या काहीतरी आजारासाठी, अडचणीसाठी ज्यावेळेस जातो तर त्या खासगी रुग्णालयात त्याला सांगण्यात येतं की बाबा तू अगोदर जा, स्वॅब दे, कोविडची टेस्ट कर, नंतर त्याच्यासाठी 3 दिवस जातात. 3 दिवसात त्याची परिस्थिती खालावते, त्याची तब्येत खालावते. आणि ही जी वेळ आहे ना, ह्या वेळेमध्ये कोरोना आपली बाजी मारून जातो. त्याच्याकरता खासगी डॉक्टर, जनरल प्रॅक्टिशनर, जेवढेही छोटे मोठे डॉक्टर आहेत यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि प्रत्येक आलेल्या रुग्णाला यांनी पूर्ण ताकदीने सांभाळलं पाहिजे, हाताळलं पाहिजे. नक्कीच कोरोनावर आपण मात करू. देवा पाटील, घरातली माणसं तुम्हाला म्हणत असतील की आता अजिबात जाऊ नका, काही समाजकार्य करण्याची गरज नाही,
असं काही कोणी बोलून गेलं तुम्हाला? कारण कोरोना तुमच्या जीवावर बेतला, तुम्ही सुखरूप त्यातून तुमची सुटकाही झाली, पण परत तुमच्या मनाला हे वाटतच असेल की आता परत आपण एकदा बरे झालो की आपण समाजाच्या मदतीसाठी धावलं पाहिजे. नक्कीच शांत बसू शकत नाही, कारण चळवळीतून तयार झालेलो आहे आणि माझा परिवार सुद्धा हा चळवळीतून तयार झाला आहे. तर स्वाभाविक आहे, परिवाराला चिंता आहे, पण परिवाराला चिंतेसोबत परिवाराचे जे विचार माझ्यामध्ये आलेले आहेत ते तेच आहेत की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच विचाराने आम्ही पुढे जात आहोत. त्याच्यामुळे परिवार हा आजारपणातही माझ्या पाठीशी होता, मित्र परिवार माझ्या पाठीशी होता, आजही आहे आणि याच्या पुढेही समाज कार्य करत असताना हे 100% माझ्या पाठीशी राहतील अशी मला बिलकुल अपेक्षा आहे. धन्यवाद. देवा पाटील, तुम्ही देवासारखे धावून गेलात असं लोकच तुमच्याबद्दल आता मालेगाव मधले बोलतायत. तुम्ही टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. तुमच्या अनुभवातून, तुमच्या कामातनं प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रातले असंख्य सामाजिक कार्यकर्ते पुढेही या कोरोनाचा धैर्यानं मुकाबला करत राहील. पुन्हा एकदा आपले धन्यवाद, आपण सहभागी झाला त्याबद्दल.